भाजपचे आमदार काळीदास कोळंबकर यांनी पोलिसांचा प्रश्न जो आहे त्यासाठी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस हाऊसिंग सोसायटी कधी तयार होणार या संदर्भात अनेक पोलिसांच्या आशा ज्या आहेत ते उंचावलेल्या आहेत। माझ्यासोबत काळीदास कोळंबकर आहेत। सर, काय सांगणार? सत्तेधारेमध्ये असताना देखील तुम्हाला उपोषण करण्याची वेळ आली होती, परंतु अर्थसंकल्प जाहीर झाला, पोलिसांची कुठेतरी निराशा झाल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळते। नाही, सत्तेमध्ये असून सुद्धा उपोषण करतोय मी, याचा अर्थ असा आहे काही अधिकारी जाणून बुजून हे डेव्हलपमेंटना खो घालत आहेत आणि हे समजण्यासाठी हे माझं उपोषण होतं, बाकी काही नाही। देवेंद्रजी मनापासून ह्या कामांच्या पाठी आहेत आणि उद्या भविष्य काळामध्ये जे काम होणार आहे ते साहेबांमुळेच होणार, ही काय दगडावरची रेघ आहे। यापूर्वी देखील मुख्यमंत्री जे आहेत, गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तुमची भेट घेतलेली होती, अनेकदा तुमच्या मतदारसंघात आलेले होते, आश्वासन दिलेलं होतं। हे कुठले असे अधिकारी आहेत की ते कामामध्ये खो घालतात असं तुमचं म्हणण्यानुसार त्या अधिकाऱ्यांची नेमकी नावं काय आहेत? काय माहिती आहे, नावं अनेक अधिकारी आहेत, नावं त्यांची सांगण्यात काय अर्थ नाही। फक्त ज्यांच्या खांद्यावरती उभे राहून जे ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळत आहेत त्यांना ते विसरत आहेत, हे वाईट वाटते, बाकी काय नाही। आता पाठीमागच्या वेळी उपोषणाला बसला तेव्हा प्रवीण दरेकर आले होते, त्यांनी तुम्हाला एक आश्वासन दिलेलं होतं की यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा जो प्रश्न प्रामुख्याने घेतला जाईल आणि पोलिसांचा प्रश्न जो आहे घरांच्या संदर्भातला, हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातला, तो सोडवला जाईल असं देखील आश्वासन दिलेलं होतं, परंतु या आश्वासनाची पूर्तता सभागृहात झालेली नाही असं एकंदरीत चित्र पण पाहायला मिळतं। प्रवीण काय आणि इतर काय माझे मित्र ह्यासाठी सहानुभूतीपूर्वक ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांचेसुद्धा प्रयत्न आहेत, असं काही नाही आहे। बरं, आता हा प्रश्न कधी सुटेल? हा देवेंद्र फडणवीस साहेब हा प्रश्न सोडवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आता पोलिसांनी अशी अपेक्षा गृहीत धरावी का की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे तो टप्पा म्हणजे 25 तारखेला संपणार आहे, त्याच्या आधीच काहीतरी पोलिसांच्या आनंदाची घराच्या संदर्भातली बातमी ऐकायला मिळेल? माझी एक मनापासूनची इच्छा आहे, देवेंद्रजी ह्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी देतील एवढं मला वाटतं आहे, बस। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या हाऊसिंग संदर्भात काहीतरी आनंदाची बातमी देतील असा विश्वास काळीदास कोळंबकर यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।